चलो स्टार्ट करूया. काल काय पाहिलं होतं? एन्फोर्समेंट ऑथॉरिटीज कोणत्या आहेत इंडियामध्ये लॉसाठी? बरोबर. एन्फोर्समेंट ऑथॉरिटी वेगवेगळ्या बघत होतो आपण ओव्हरव्ह्यू घेतला होता की इंडियामध्ये पार्लमेंटने एकदा लॉ बनवला, त्यानंतर तो एन्फोर्स करण्यासाठी वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज असतात आणि त्या मिनिस्ट्रीजच्या अंडर वेरियस रेग्युलेटरी बॉडीज आणि डिपार्टमेंट्स असतात. बरोबर. आपण ही हायरार्की पाहिली होती, नॉट एक्झॅक्टली दिस चार्ट, पण आपण हे पाहिलं होतं की प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या नावामध्ये लॉ बनतो. प्रेसिडेंट विल साइन द ॲक्ट, साइन द बिल, इट विल बिकम ॲक्ट. ओके. सेकंड लेक्चर. त्यानंतर प्राईम मिनिस्टरची रिस्पॉन्सिबिलिटी असते ना देश चालवणं. प्राईम मिनिस्टर विल एन्श्योर की हा लॉ फॉलो होतोय की नाही. त्यासाठी दे विल हॅव व्हेरियस मिनिस्ट्रीज. त्या मिनिस्टरचे जे हेड असतात त्यांना आपण काय म्हणतो? मिनिस्टर्स. बरोबर. मंत्री, मिनिस्टर्स. आता या मिनिस्टर्समध्ये पण ज्या प्राईम मिनिस्टरच्या वेगवेगळ्या टीम्स आहेत, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, ठीक आहे, या टीम्स आहेत. यामध्ये पण काही काही कोर टीम असणार आहे, ठीक आहे, आणि काही लिंबू टिंबू असणार आहेत. ओके. तर कोर टीम जी असते त्यांची दॅट इज कॉल्ड ॲज कॅबिनेट. कॅबिनेटचा मिनिस्टर बनण्यासाठी त्यामुळे लोकांचं खूप हे असतं की दे विल हॅव मोर पॉवर्स. कॅबिनेट मिनिस्टर्स डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ PM असतात. डायरेक्टली ते PMला रिपोर्ट करतात, कॅबिनेट मिनिस्टर्स जे असतात. आणि ज्या लिंबू टिंबू मिनिस्ट्रीज असतात ना, दीज आर कॉल्ड ॲज स्टेट मिनिस्ट्रीज. ओके. स्टेट मिनिस्ट्रीज डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नसतात, त्या थ्रू देअर मिनिस्टर्स त्यांचे वन्स इन अ व्हाईल मीटिंग्स होतात विथ PM. बट कॅबिनेट मिनिस्टर्स असतात ते डेली टचमध्ये असतात PMच्या, कारण ह्या खूप इम्पॉर्टंट मिनिस्ट्रीज असतात. फॉर एक्झाम्पल मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, आपल्या देशाला कुठून थ्रेट आहे, आत्ता युद्ध चालू आहे त्यावरती आपण काय ॲक्शन घेतलं पाहिजे, इंटरनॅशनली आपल्याला काही आत्ता धोका आहे का, या सगळ्या गोष्टींवरती कोण लक्ष ठेवायला हवं? होम अफेअर्सने, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने, होम मिनिस्टरने. सो त्यांचा आणि PMचा कंटिन्युअस टच असणार आहे. सो इट विल बी अ कोअर टीम. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, कारण गव्हर्मेंटला कुठलंही काम करायचं आहे तर फायनान्स हवा, पैसा हवा, आणि हे पैसे कोण आणतं? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स थ्रू टॅक्सेस. सो मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ही पण कॅबिनेट मिनिस्ट्री झाली, कोअर टीम. ठीक आहे. इमिडिएटली त्यांचा PM सोबत डेली इंटरॅक्शन असेल. आणि मिनिस्ट्री ऑफ स्टेट्स ज्या असतात ना त्या थोड्या लेस इम्पॉर्टंटवाल्या गोष्टींना मिनिस्ट्री ऑफ स्टेट्स बनवतात. सो कॅबिनेट मिनिस्ट्रीचं स्ट्रक्चर कसं असणार? त्यांची स्वतःची मिनिस्ट्री असते, म्हणजे जे डिपार्टमेंट्स असणार ती चालणार, नॉर्मल टीम, प्लस दे विल हॅव सम मिनिस्टर्स अंडर देम, स्टेट मिनिस्टर्स. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये काही स्टेट मिनिस्टर्स पण असणार, म्हणजे टॉपला एक मिनिस्टर, त्याच्या अंडर काही स्टेट मिनिस्टर्स. ठीक आहे. एक टीम तर असेलच, प्लस एक स्टेट मिनिस्टरसुद्धा त्याच्या अंडर काम करेल. ओके. म्हणजे हा कॅबिनेटवाले, कोर टीमवाले, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो दे विल हॅव त्यांच्या अंडर एक मिनिस्टर ऑल्सो. बट स्टेट मिनिस्ट्रीज अशाही लिंबू टिंबू आहेत. सो त्यांचं स्वतःचा एक स्टेट मिनिस्टर आणि त्याच्या अंडर टीम, एवढंच त्याचं एक्सपान्शन असेल स्टेट मिनिस्ट्रीजसाठी. ठीक आहे. एक्झाम्पल्स काय काय असतील स्टेट मिनिस्ट्रीजचे? अच्छा, सॉरी. स्टेट मिनिस्ट्रीजचे ठीक आहे, हे पुन्हा घेऊ आपण. प्रेसिडेंट ऑफ इंडिया ॲक्ट साईन करतात, बिलवर प्रेसिडेंटची साईन आली, इट विल बिकम ॲक्ट. ठीक आहे. त्यानंतर या ॲक्टचं पुढे सगळं इम्प्लिमेंटेशन कसं होणार आहे, इंडियामध्ये हा लागू झाला पाहिजे, याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते? PMची. सो गव्हर्नमेंट यांना करायचं आहे ना, गव्हर्नमेंट यांना चालवायचं आहे.
सो दे विल हॅव टीम्स. टीम 1, टीम 2. टीम 1 जी असेल ती कोर टीम असेल. आपण म्हणतो ना कोर ग्रुप ऑफ फ्रेंड्स आणि एक्सटेंडेड आपले फ्रेंड्स असतात. काही काही एकदम बेस्ट फ्रेंड्स असतात, 2, 3, 4. ठीक आहे, त्यांच्यासोबत आपण रोज हँगआउट करतो. आणि काही एक्सटेंडेड फ्रेंड्स असतात, त्यांना आपण महिन्यातनं एकदा भेटतो, 15 दिवसातनं एकदा भेटतो. ठीक आहे. सो ही कोर टीम आहे ना, इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. एक्झाम्पल विल बी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, बिकॉज सिक्युरिटी ऑफ इंडिया इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. देन एक्झाम्पल विल बी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, कारण गव्हर्नमेंटला पैसा हवा आहे. पैसा इज ऑल्सो व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके. तर हे कॅबिनेट मिनिस्टर्स आहेत ना, हे कोर मिनिस्ट्री आहे ना, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे त्यांच्या अंडर एक त्यांची टीम असेल, म्हणजे मिनिस्ट्री असेल, ज्याचे नॉर्मल डिपार्टमेंट 1, डिपार्टमेंट 2, डिपार्टमेंट 3 असे डिपार्टमेंट्स असतील. ठीक आहे. प्लस दे विल हॅव एक मिनिस्टर ऑफ स्टेट ॲज वेल, त्यांच्या अंडर काम करणारा. म्हणजे कळतं आहे हे मिनिस्टर्स किती इम्पॉर्टंट आहे की ह्यांच्या अंडर एक मिनिस्टर काम करणार आहे. सो इथे एक पण नाही लिहिले, मिनिस्टर्स लिहिले, जेवढे लागतील तेवढे. ओके. सपोज अमित शाह इज होम मिनिस्टर करंटली, सो त्यांच्या अंडर मिनिस्ट्री ऑफ म्हणजे होम मिनिस्ट्री तर चालतेच, प्लस स्टेट मिनिस्टर्स असतील वेरियस. त्यांना वाटलं की 2 हवेत मला असिस्ट करायला, 2 ठेवतील. 3 वाटले 3 ठेवतील. ओके. सो यांना असिस्ट करण्यासाठी मिनिस्ट्री प्लस मिनिस्टर ऑफ स्टेट. बट हे जे स्टेट मिनिस्ट्रीज आहेत ना, मिनिस्टर ऑफ स्टेट, हे लिंबू टिंबू आहे, कोर नाही आहे, कोर मिनिस्ट्री नाही आहे. थोडी नॉन इम्पॉर्टंट कामं ह्यांना दिलेली आहेत, म्हणजे लेस इम्पॉर्टंट. ॲक्च्युली नॉन इम्पॉर्टंट नाही, लेस इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट. मग ह्यांना लिंबू टिंबू आहेत ना, मग ह्यांना त्यांचा फक्त चार्ज, म्हणजे दे विल हॅव ओनली देअर टीम, ज्यात वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, डिपार्टमेंट 1, डिपार्टमेंट 2, डिपार्टमेंट 3. आणि एकच त्यांचा स्टेट मिनिस्टर असेल, एकच जण त्याला हेड करेल. इथे कसं एक ॲडिशनल तुम्हाला मिळत होता ना, असिस्टंट टाईप, हु वॉज अ मिनिस्टर बट ही वॉज युअर असिस्टंट, बिकॉज तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहात. सो अशा पद्धतीने हे मिनिस्ट्रीज चालतात. आणि ऑल ऑफ देम दे विल रिपोर्ट टू हुम, PM. कॅबिनेट मिनिस्टर्स विल रिपोर्ट डिरेक्टली. हे जे मिनिस्टर ऑफ स्टेट आहे ते आधी कॅबिनेट मिनिस्टरला रिपोर्ट करतील आणि मग थ्रू कॅबिनेट मिनिस्टर PM ला रिपोर्ट करतील. ओके. हायरार्की कळाली. सगळ्यात लो लेवलला मिनिस्टर्समध्ये कोण, मिनिस्टर ऑफ स्टेट्स. जर ते कॅबिनेट मिनिस्ट्रीचे असतील तर दे विल फर्स्ट रिपोर्ट टू कॅबिनेट मिनिस्टर अँड देन ही विल रिपोर्ट टू PM. ओके. आणि जर त्यांचा इंडिपेंडंट चार्ज असेल तर दे विल डिरेक्टली रिपोर्ट टू द PM. यानंतर आपण काल एक शॉर्टमध्ये फंक्शन्स पाहिले ना, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे, होम अफेअर्स, लीगल अफेअर्स. तर याचं आता आपल्याला डिस्क्रिप्शन बघायचं. आपल्याला क्वेश्चन आला, व्हॉट आर द व्हेरियस फंक्शन्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर आपण काय लिहिणार, आपण एवढीशी पॉईंट नाही लिहू शकत ना. इट हँडल्स टॅक्सेशन, फायनान्शियल लेजिस्लेशन वगैरे. 2 पॉईंट्समध्ये आन्सर नाही होणार आहे. आपला आन्सर ICIच्या हिशोबाने असं बनेल. ठीक आहे. सो लेट्स रीड दिस. आपण त्याची बेसिक अंडरस्टँडिंग कालच घेतली आहे, आज थोडं डिटेलमध्ये बघू. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इज कॉल्ड ॲज वित्त मंत्रालय. ओके. वित्त मंत्रालय, अर्थ मंत्रालय. इट इज अ मिनिस्ट्री under Government of India that deals with economy of India and functions as the Treasury of India. Treasury of India. आता ह्या पूर्ण वाक्यामध्ये मिनिस्टर ऑफ फायनान्सला काय म्हणतात, वित्त मंत्रालय म्हणतात, कळालं. इट फंक्शन्स अंडर, इट इज अ मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, GOI, दॅट डील्स विथ इकॉनॉमी ऑफ इंडिया. सगळे इकॉनॉमिकल अफेअर्स, पैसा कसा येतोय, कसा जातोय, कुठे जातोय. ठीक आहे. हे सगळं कोण बघणार आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. अँड इट फंक्शन्स ॲज अ ट्रेजरी ऑफ इंडिया. आता ट्रेजरी ऑफ इंडियाचा मिनिंग सांगायचा आहे. SP, ट्रेजरी ऑफ इंडिया, ट्रेजर,
बरोबर. ट्रेजर म्हणजे काय? खजिना. तर इंडियाचा खजिना जो सांभाळतोय, खजिना म्हणजे वॉट एव्हर मनी यू हॅव. सो हा बॉक्स आहे ज्यात सगळे गव्हर्नमेंटचे पैसे आहेत आणि तो कोण सांभाळतोय? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. ट्रेजर म्हणजे खजिना. ट्रेजरी म्हणजे जी सपोज जी टीम तुमची सांभाळणार आहे तुमचा खजिना. इझी. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंटचं आपण पाहिलं होतं ना की ते काय करतात, ते टॅक्स थ्रू पैसे कलेक्ट करतात ह्या ट्रेजरीमध्ये आणि स्पेंड कुठे करायचं हे पण निर्मला सीतारामनच सांगतात ना. स्पेंड कुठे करायचं ते पण त्याच सांगता. म्हणजे पैसा कसा येणार आहे, पैसा कसा जाणार आहे, खजिना कसा भरणार आहे आणि कसा कमी होणार आहे हे कोण सांगणार? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. सो इट ॲक्ट्स ॲज अ ट्रेजरी ऑफ इंडिया. कळालं? इट मेनली लुक्स आफ्टर टॅक्सेशन. टॅक्सचा मिनिंग पाहिला होता आपण फर्स्ट का सेकंड डेला. टॅक्स म्हणजे काय असतं? बरं. गव्हर्नमेंट का घेते टॅक्स? बरोबर. ठीक आहे, आठवतंय थोडं थोडं. फायनान्शियल लेजिस्लेशन्स. लेजिस्लेशनचं मिनिंग लॉज. जे कुठले फायनान्शियल लॉज येणार आहेत आपल्याकडे बँक रिलेटेड. आता UPI ही नवीन कन्सेप्ट आहे. UPIची लॉज इव्हेंच्युअली ते RBI काढणार, सगळं होणार, पण इव्हेंच्युअली कोण रिस्पॉन्सिबल आहे? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर व्हेरियस डिपार्टमेंट्स आणि बॉडीज लाईक RBI. ठीक आहे. फायनान्शियल लॉज, इन्कम टॅक्स ॲक्ट, GST ॲक्ट, FEMA असतो, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट म्हणून असतो. आपण कोणीही इंडियाच्या बाहेर जायचं असेल, आपल्या डॉलर्समध्ये सपोज फिरायला जायचं आणि आपल्याला डॉलर्सची गरज लागणार आहे. ठीक आहे. तर मला कुठेही रस्त्यावरती एक दुकान असतात का की मी पैसे घेऊन गेले, 100 रुपये दिले आणि मला डॉलर्स द्या? नाही. देर आर सर्टन डीलर्स की जे फॉरेन एक्सचेंजमध्ये डील करतात. फॉरेन एक्सचेंज डीलर्स असतात. ठीक आहे. त्यांच्याकडे लायसन्स असतं. तर हे पण कोणत्या लॉमध्ये? FEMA नावाचा लॉ आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. आपल्याला पुढे फायनलला आहे. सो हे पण लॉज कोणाच्या अंडर असतील? इव्हेंच्युअली मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. या चेंज करायचं असेल कोण सांगणार? फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन. ठीक आहे. सो जे पण फायनान्शियल लॉज आहेत, इंडियन इकॉनॉमीला, मनीला हर्ट करणारे, मनीला इम्पॅक्ट करणारे लॉज जे आहेत ते कोण बघतं? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स याचा मिनिंग सांगा. कॉमर्सचे स्टुडंट होत आपण. C टाईप आहे कोणाकडे चार्जर? फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मिनिंग सांगा. दोनच मिनिट लागेल याला चार्ज व्हायला. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, आर्थिक संस्था. एक्झाम्पल? बरोबर. बँक्स. हेराफेरी पाहिलं होतं, लक्ष्मी चिट फंड. काय झालं ते पण? फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. कुठलं इन्स्टिट्यूट जे पैशांमध्ये डील करतं. चिट फंड्स आपल्याकडे बोर्ड बघतो आपण चिट फंड्सचे. बँक्स आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतात. हे पण ऐकलेलं आहे नाव. सो हे सगळं काय झालं? फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जे पण फायनान्समध्ये डील करतात. बजाज फायनान्स. ओके. त्यानंतर कॅपिटल मार्केट्स. कॅपिटल मार्केट्स ऑल्सो कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. कॅपिटल मार्केटचा मिनिंग सांगा. परवा आपण डिस्कस केला होता. जिथे पण तुमचे सिक्युरिटीज वगैरे ट्रेड होतात दॅट इज सिक्युरिटीज मार्केट. कॅपिटल मार्केट म्हणजे ते कॅपिटल रेज केलं जातं कंपनीचं. ओके.
त्यानंतर सेंट्रल अँड स्टेट फायनान्सेस. सेंट्रल गव्हर्नमेंटला स्टेट गव्हर्नमेंटला कुठूनही पैसा उभारायचा असेल ॲज अ लोन घेतात ते कोणाकडनं RBIकडनं वगैरे. सो हे पण सगळं कोण डील करतं? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. युनियन बजेट 2026 फॉर अ इयर 26-27 इज एक्सपेक्टेड टू बी प्रेझेंटेड ऑन 1 Feb 2026. ते प्रेझेंट झालं आहे आता. सो मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे म्हणजे निर्मला सीतारामनजी यांचे मेन फंक्शन्स कुठले कुठले आहेत? टू लुक आफ्टर टॅक्सेशन, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, फायनान्शियल लेजिस्लेशन्स. ओके, टॅक्सेशन, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, फायनान्शियल लेजिस्लेशन. फोर्थ पॉईंट कॅपिटल मार्केट. फिफ्थ पॉईंट स्टेट आणि सेंटर कसं फायनान्स होतं. आणि लास्ट पॉईंट युनियन बजेट, जो आपल्याला एकदम इझिली लक्षात राहतो. युनियन बजेट देणं हे कोणाचं काम आहे? मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं. For a chartered accountant, this ministry is extremely important because many day-to-day professional activities are affected by its laws and announcements. हे पण आपण पाहिलं. जर मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने बजेट देताना टॅक्स रेट वाढवले, कमी केले, या सगळ्याचा इम्पॅक्ट चार्टर्ड अकाउंटंटच्या कामावरती होतो, आपल्या टॅक्स प्लॅनिंगवर होतो, आपण क्लायंटला काय ॲडवाईस देणार आहोत त्याच्यावरती होतो. ठीक आहे, आपण अपडेट न राहता चालेल का? आपण बजेटच पाहिलं नाही, आपण जुन्या काळच्या इन्कम टॅक्सनुसारच आपण त्यांना ॲडवाईस देतोय, क्लायंट येणार तुमच्याकडे नाही. ठीक आहे, सो वी हॅव टू बी अपडेटेड विथ द वॉट एव्हर अनाउन्समेंट्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इज मेकिंग. ठीक आहे, त्यानंतर वन ऑफ द मोस्ट सिग्निफिकंट फंक्शन्स ऑफ द मिनिस्ट्री इज प्रेझेंटेशन ऑफ युनियन बजेट विच अनाउन्सेस टॅक्स रेट्स अँड बजेट अलोकेशन फॉर द कमिंग इयर. कमिंग इयरमध्ये इंडिया कोणत्या गोष्टींवरती किती पैसे खर्च करणार आहे हे कोण सांगतं? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इन युनियन बजेट. ओके, आता हे झालं मिनिस्ट्री ऑफ फायनान्सची कामं. ही आपण काल मोर ऑर लेस पाहिलीच होती. ही पाठ करायची आहेत. मेजरली इट डील्स विथ फर्स्ट टॅक्सेशन, सेकंड इन्स्टिट्यूशन्स, हां, युनियन बजेट. मग युनियन बजेट हे काय? त्यांचं एकदम मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे. आणि CAसाठी पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मिनिस्ट्री कुठली आहे? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. ठीक आहे, दोन हे वाक्य आले की मोस्ट इम्पॉर्टंट मिनिस्ट्री फॉर अ चार्टर्ड अकाउंटंट इज दिस मिनिस्ट्री. का ते पण लिहून टाकायचं की यांच्या अमेंडमेंट्स याच्यामुळे आपले फायनान्शियल आपले डे टू डे वर्किंग सगळ्या अफेक्ट होतात. आणि त्यांचं मेन फंक्शन काय? मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन युनियन बजेट. ओके, आता हे बघायचं आहे की हे जे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे याच्यामध्ये जी वेगवेगळी लोक काम करतात ना, ते कोण कोण असतात? डिपार्टमेंट जे असतात ना मिनिस्ट्रीजचे, आता हे तर जे आपण वरती बघितले, ही लोक कोण होती? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, इट इज इलेक्टेड बाय द गव्हर्नमेंट ओनली. गव्हर्नमेंटच दर म्हणजे 5 वर्षांनी वगैरे जेव्हा आपण त्यांचा टर्म संपतो तेव्हा गव्हर्नमेंट डिसाईड करत असतं, सिटिंग गव्हर्नमेंट, की आता प्रेसिडेंट कोण असणार आहे. ठीक आहे, ह्यात आपला पीपलचा काही रोल असतो का? नाही. प्राईम मिनिस्टर कोण डिसाईड करतं? पीपल्स. ठीक आहे, इंडियातली लोक, इंडियातले सिटिझन्स डिसाईड करतात. मिनिस्टर्स पण कुठून येतात? जे इलेक्टेड लोक असतात त्यातनंच मिनिस्टर असतात ना. म्हणजे हे पण थ्रू पीपलच डिसाईड होतात, थ्रू आपले जे इलेक्शन्स वगैरे होतात त्यानेच येतात. ठीक आहे, कॅबिनेट मिनिस्टर्स हे पण येतात पीपलमधून. आता ह्या ज्या मिनिस्ट्रीज चालतात ना यांच्या, जेव्हा आपण पाहिलं होतं डिपार्टमेंट 1, डिपार्टमेंट 2, डिपार्टमेंट 3, डिपार्टमेंट 4, तुम्हाला असं आठवतंय का की इंडियामध्ये इलेक्शन आहेत मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या डिपार्टमेंट्ससाठी? नाही. इलेक्शन्स आहेत होम मिनिस्ट्रीच्या डिपार्टमेंटसाठी? नाही. पण तुम्ही असं ऐकलं असेल की एक सो अँड सो पर्सन UPSC क्रॅक झाला अँड नाव ही इज वर्किंग विथ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स किंवा मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. ओके, सो जे हे डिपार्टमेंटमध्ये कामं करणार आहेत ना ही लोक, मिनिस्ट्रीजच्या डिपार्टमेंट्समध्ये जी कामं करणारी लोक असतात ती सिव्हिल सर्व्हिसेसमधून आलेली असतात. सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे हेच लोकसेवा आयोग, UPSC, MPSC. ओके, हे सगळं. तर
आता ऑब्वियसली वी आर टॉकिंग अबाउट सेंट्रल गव्हर्नमेंट, तर मग ते UPSC थ्रू म्हणजे सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेसची लोक असणार. मग त्यात वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, दिस इज मेजरली इन्कम टॅक्स ऑफिसरसाठी एक्झाम असते ही. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे ना, रेव्हेन्यू म्हणजे इन्कम, तर इंडियन गव्हर्नमेंटची इन्कम कुठून मिळते? इन्कम टॅक्समधनं. तर रेव्हेन्यू, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस या इन्कम टॅक्स ऑफिसर बनण्याची एक्झाम आहे UPSCच्या अंडर. ठीक आहे. इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस, हे तुम्ही गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये ऑडिट करण्यासाठीची एक्झाम अंडर UPSC ओनली. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस. यात समजून घेण्यासारखं नाही आहे, दिस इज लाईक इन्फॉर्मेशन वी हॅव टू रट्टा. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इज द अपेक्स कंट्रोलिंग अथॉरिटी ऑफ सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे UPSCची. ठीक आहे. आणि त्याच्या अंडर कुठले कुठले ह्या डिपार्टमेंट्समध्ये, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या डिपार्टमेंट्समध्ये कुठली कुठली लोक काम करतात? IRS एक्झामचं तुम्ही असं कुठे बोर्ड वगैरे पाहिलं असेल किंवा कोणी IRS क्लिअर झालं असं ऐकलं असेल. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस. ठीक आहे. मग IAAS, इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिसेस. IAAS, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस. सो ह्या त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या ऑडिट डिपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी, या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मला जॉब लागण्यासाठी ह्या एक्झाम्स असतात. सो ही लोक क्वालिफाईड असतात थ्रू देअर एक्झाम्स. इट इज ऑल्सो द अपेक्स कंट्रोलिंग अथॉरिटी ऑफ इंडियन कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट सर्व्हिसेस, म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटच्या कॉस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करणारी लोक ही एक्झाम क्लिअर केलेली असते. सो ही नावं आपल्याला जशास तशी आठवण म्हणजे लक्षात ठेवायची. इफ यू हॅव फ्रेंड्स इन हू आर डुईंग UPSC MPSC, तर तुम्हाला थोडंसं माहिती असेल, नसेल तर आता पाठ करा, नो ऑप्शन. ठीक आहे. आता डिपार्टमेंट कुठली कुठली आहेत? मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये काम करण्यासाठी ह्या परीक्षा पास करायला लागतात आणि मग ह्या परीक्षा पास केल्यावर तुम्ही या डिपार्टमेंट्समध्ये जॉब मिळतो. विच डिपार्टमेंट? डिपार्टमेंट 1 इकॉनॉमिक अफेअर्स, डिपार्टमेंट 2 डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइज. हे आता काय झाले? मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे डिपार्टमेंट. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर हे सगळे डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटमध्ये जॉब लागतो इफ यू क्लिअर दीज एक्झाम्स. डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स इंडियन इकॉनॉमी सोबत डील करेल. एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सोबत डील करेल. डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इन्कम टॅक्स, डायरेक्ट टॅक्सेस जे पण आहेत. डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, जे बँक्स वगैरे आहेत फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्याच्याबद्दल डील करेल. इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट, गव्हर्नमेंटने कुठे इन्व्हेस्ट करावं, गव्हर्नमेंटच्या ज्या पब्लिक असेट्स आहेत. गव्हर्नमेंटच्या असेट्स म्हणजे कोणत्या होऊ शकतात? सपोज रेल्वे आहे, रेल्वेचे द इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंटचे असेट आहे. तर ह्या सगळ्यांचं इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेटचं या मॅनेजमेंट कसं चालतं ह्यासाठी एक डिपार्टमेंट. आणि डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस, पब्लिक एंटरप्राइजेस म्हणजे गव्हर्नमेंट जे बिझनेस करतं आहे. पूर्वी एअर इंडिया वॉज रन बाय गव्हर्नमेंट. ठीक आहे. तिथे ते ट्राय करायचे की कमी कॉस्टमध्ये थोडाफार प्रॉफिट करून दे विल सर्व देअर क्लायंट्स, कस्टमर्स. पण मग त्यांना ते जमलं नाही, मग त्यांनी ते टाटाला पुन्हा विकलं. ठीक आहे. इट वॉज ओरिजिनली टाटाज, मग टाटाचं गव्हर्नमेंटने अक्वायर केलं अँड देन काही वर्षांनी पुन्हा टाटाला देऊन टाकलं. ठीक आहे. तर हे पब्लिक एंटरप्राइजेस वेगवेगळे जे गव्हर्नमेंट चालवतं त्याच्यासाठीचं हे डिपार्टमेंट. ठीक आहे. सो आता मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे फंक्शन्स विचारले, दीज फंक्शन्स. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे डिपार्टमेंट्स विचारले, हे डिपार्टमेंट्स. आणि कॉन्स्टिट्यूशन विचारलं तर हे कॉन्स्टिट्यूशन. ओके.
त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ही अजून एक आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट मिनिस्ट्री, जे आपलेच ॲक्ट जे आहेत, जे आपल्या सिलेबसमध्ये आहेत. कंपनीज ॲक्ट 2023. कंपनीज ॲक्ट 2023 जुना काय होता? 1956 होता. LLP ॲक्ट 2008 हा पण आपल्या सिलेबसमध्ये आहे. आणि IBC आपल्याला फायनलमध्ये असणार आहे. या ॲक्टसोबत डील करणारी मिनिस्ट्री आहे MCA, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. आता काल आपण एक थोडीशी टर्म समजून घेत होतो. व्हॉट इज कॉर्पोरेट लीगल एंटिटी? दिस इज मुकेश अंबानी आणि ही त्याची कंपनी RIL आय थिंक. ओके, हां, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. रिलायन्स इंडस्ट्रीजला लॉस झाला. रिलायन्स इंडस्ट्रीला लॉस झाला, ठीक आहे. त्यांचे सगळी बिल्डिंग विकली, असेट्स विकल्या, तरी पण क्रेडिटर्सचे पैसे रिकवर नाही झाले. क्रेडिटर्स याच्या घरी जाऊ शकतात का? नाही, बिकॉज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड इज अ सेपरेट लीगल एंटिटी इन द आयज ऑफ लॉ. हे कुठे दिलेलं आहे? हे कंपनी ॲक्टमध्ये दिलेलं आहे. आपण पुढे जाऊन वाचू फीचर्स ऑफ द कंपनीमध्ये, की कंपनी इज डिफरंट आणि कंपनीचे ओनर्स आर डिफरंट, शेअर होल्डर्स आर डिफरंट. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा आज माझ्याकडे पण 2 शेअर्स असतील मे बी, मी पण शेअर होल्डर आहे, माझ्या घरी येतील का मागायला? नाही, कारण कंपनी इज अ डिफरंट एंटिटी. तुझे शेअर होल्डर्स येतील जातील, कंपनीज विल गो ऑन फॉर एव्हर. जी ईस्ट इंडिया कंपनी होती ना, ज्याने इंडियावरती कॅप्चर केलं सगळं, तो हिस्ट्री आपली, ती ईस्ट इंडिया कंपनी आहे ना, इट इज स्टील इन एक्झिस्टन्स. सम 200-250 years ओल्ड कंपनी, दॅट इज स्टील इन एक्झिस्टन्स. ओके, त्याचे जे ओरिजिनल फाउंडर्स होते ते कधीच गेले, त्याच्यानंतर बोर्ड रिप्लेस झाला, शेअर होल्डर्स रिप्लेस झाले, सगळं चेंज झालं, पण कंपनीचं एक्झिस्टन्स आज पण आहे. ओके, कंपनी विल गो ऑन फॉर एव्हर, शेअर होल्डर्स मे कम अँड गो. तर ही जी कन्सेप्ट आहे ना, याला म्हणतात कॉर्पोरेट लीगल एंटिटी. इन द आयज ऑफ लॉ तुमची कंपनी वेगळी आहे आणि तुम्ही वेगळे आहात. इवन दो तुम्ही त्याचे 90% होल्ड करत असेल हा मुकेश अंबानी, ओके, पण तुमची कंपनी वेगळी आहे. सेम थिंग हॅपन्स वेन यू फॉर्म अ LLP, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप नावातच आहे. नावातच काय आहे? खुशी आहे, प्रतीक्षा आहे, दोघींनी एक LLP फॉर्म केली. सुरुवातीला बिझनेस खूप छान चालला, नंतर लॉस झाला. हिने टाकले होते 50 lakhs, हिने टाकले होते 50 lakhs. ओके, लॉस झाला सपोज 200 lakhsचा. कंपनीच्या LLPच्या ऑफिसमधनं 100 lakhs रिकवर झाले, कारण 100 lakhs त्यांनी ते ठेवून गेल्या होत्या कॅशच्या ड्रॉवरमध्ये, ठीक आहे, तेवढे रिकवर झाले. पण 200चा लॉस आहे ना, बॅलन्स 100साठी काय करणार? बॅलन्स 100 lakhsसाठी क्रेडिटर यांच्या घरी जाऊ शकतात का? घरी जातील तर त्या म्हणतील की आम्ही लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये होतो, आमच्या बोर्डवर लिहिलेलं होतं की पार्टनर्सची लायबिलिटी लिमिटेड आहे, तुम्ही आम्हाला एवढं लोनच नव्हतं द्यायला पाहिजे, बँकने आम्हाला 200चं लोनच नव्हतं द्यायला पाहिजे. तुम्हाला कळत नव्हतं का? आम्ही LLP म्हणून रजिस्टर झालो होतो ना. आमच्या LLPच्या बॅलन्स शीटमध्ये काय दिसत होतं की आमच्याकडे 100 lakhs आहेत, ठीक आहे, कॅशमध्ये 100 lakhs आहे, आमचं कॅपिटल 100 lakhs आहे सपोज, असं दिसत होतं. तुम्ही का 200चं लोन दिलं? तुम्हाला काय वाटलं आम्ही काय घर विकून देणार आहोत का पैसे? तुमचं चुकलं ना बँक, बरोबर. तर या दोघी बँकला परत पाठवून देतील. वाय? बिकॉज LLP इज अ सेपरेट लीगल एंटिटी अँड पार्टनर्स आर सेपरेट फ्रॉम द LLP. हेच यांनी LLP नसती बनवली, नॉर्मल फक्त अग्रीमेंट केलं पार्टनरशिपचं. आपण जे 12वीला पार्टनरशिपचं अकाउंटिंग केलेलं, पर्सनलमध्ये जाऊ शकतो, मग पर्सनल असेट्स घेऊ शकतात, कारण आपण तिथे वाचलं होतं पार्टनर्स लायबिलिटीज अनलिमिटेड, आठवतंय का? अकाउंट्समध्ये होतं ना. तर याच कन्सेप्टला म्हणतात कॉर्पोरेट लीगल एंटिटी, सेपरेट लीगल एंटिटी. तर ह्या कॉर्पोरेट्सना कोण गव्हर्न करतं? मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स.
कंपनीज आहेत, इंडियामध्ये कुठल्या कुठल्या कंपनीज रजिस्टर होणार, त्यांची नावं काय असू शकतात, त्यांचं नाव कसं असायला पाहिजे, प्रायव्हेट लिमिटेड असं लिहितात, हां लिमिटेड लिहितात, LTD लिहितात. तर हे सगळे नॉर्म्स कोण ठरवतं, हे सगळे रूल्स कोण ठरवतं? MCA, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. सेम वेमध्ये LLP, जेव्हा 1956चा कंपनी ॲक्ट होता, हा अमेंड करून चेंज करून 2013मध्ये त्याच्यात काही चेंजेस केले, नवीन ॲक्ट आणला. हा कोणी आणला मग? MCAने आणला. ठीक आहे. तेव्हा मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचा संबंध नव्हता, MCAचा संबंध होता. त्यानंतर इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड सोबत पण कोण डील करतं? दिस MCA ओनली. इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी खूप मोठा ॲक्ट आहे. मी फक्त त्याची मीनिंग सांगते, कन्सेप्ट सांगते काय आहे, बाकी आपण काहीही डिटेलमध्ये बघणार नाही होते, फायनलसाठी. इन्सॉल्वन्सी अरे फुल स्क्रीन पण झाली नव्हती का? फुल स्क्रीन. इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड 2016. एक एक वर्डचा मीनिंग सांगा. इन्सॉल्वन्सी बरोबर. इन्सॉल्वंट कधी होतो माणूस? जेव्हा त्याचे लायबिलिटीज आर मोर, असेट्स आर लेस. खुशी आणि प्रतीक्षाची LLP होती, 200 lakhsची लायबिलिटी होती, असेट्स होत्या 100 lakh. ओके. प्रॉब्लेम आला की आपण पैसे देऊ शकत नाही. दिस इज कॉल्ड ॲज इन्सॉल्वन्सी. बँक्रप्सी म्हणजे आता ह्या इन्सॉल्वन्सीमध्ये ना ही प्रोसेस असते. सपोज माणूस आजारी पडला, ताप आला, फीवर, याला म्हणतात इन्सॉल्वन्सी. की प्रॉब्लेम आलाय, क्रंच आलाय, काहीतरी म्हणजे नाही का आपल्याकडे ॲबिलिटी नाही आहे आत्ता करंटली. पण असं होऊ शकतं की या दोघी म्हणतील नाही आपण वाचवूया आपल्या LLPला, आपण अजून जास्त कॉन्ट्रीब्युशन करू, 50 lakhs एक्स्ट्रा आणूयात घरून, मग LLPला देऊ, सो दॅट LLP कॅन पे ऑफ इट्स डेट्स ऑफ 200 lakhs टोटल. ठीक आहे. असं म्हणू शकतात $50 lakhs यांनी आणले, 100 lakh ऑलरेडी असेट्समधनं रिकवर झाले, 100 lakh एक्स्ट्रा कॅपिटल. ओके. 200 lakhचं डेट यांनी पे केलं. सुरुवातीला फीवर आणला, डोलो खाल्ली, कंपनी रिकवर्ड. ओके. बट फीवर आला, घरून आणण्यासाठी पण पैसे आणण्यासाठी या दोघी पण नाही म्हटल्या, काय बुडतच होती, मला तर बिझनेसच नव्हता करायचा, ह्याच्यासोबत चूक केली, आता मी अजून एक्स्ट्रा त्यात काही देणार नाही आहे. ओके. सो फीवर आला, नो ट्रीटमेंट, डेथ, याला म्हणायचं बँक्रप्सी. इन्सॉल्वन्सी म्हणजे लक्षण असतं की तुमच्या बिझनेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतोय, त्याला तुम्ही ट्रीट करू शकता. ओके. ट्रीटेबल असतो तो, ती प्रोसेस असते. बँक्रप्सी म्हणजे नो ट्रीटमेंट. कोर्ट तुम्हाला सर्टिफिकेट देतं की तुम्ही बँक्रप्ट आहात. मग तुमचे जे कोणी क्रेडिटर्स असतील किंवा ज्या बँकाने तुम्हाला लोन दिलं, लेंडर्स असतील, त्यांना जाऊन तुम्ही हे सर्टिफिकेट, ते दारात आले पैसे मागायला, तुम्ही सर्टिफिकेट दाखवणार. कोर्टाने सांगितलं मी बँक्रप्ट आहे, माझ्याकडनं ₹1 मागू शकत नाही तू. कोर्ट पण लोकांना सांगणार हा आता पूर्ण गेलेला आहे, याला ₹1 कोणी मागू नका, सोडून द्या तुमचा जो काही विषय होता. ठीक आहे. एकदम लास्टला एकदम एंडला बँक्रप्सी. सो इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड याच्यामध्ये काय होतं, तो एक बेसिक की ज्या बाहेरच्या कंपन्या होत्या ज्यांना इंडियामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, त्यांना ना हे कळत होतं की इंडियामध्ये बिझनेस करणं थोडंसं काय म्हणतात थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण आपल्याकडे ना खूप लॉज आहेत, खूप कंप्लायन्सेस आहेत, आणि मग ते इझी नव्हतं. मग हे इझी पण नाही आहे, इंडियाचं मार्केट पण त्यांना लवकर कळत नाही, पण त्यांना पैसा तर आणायचा, त्यांना माहिती इथे अपॉर्च्युनिटी तर आहे. मग इथे त्यांनी $100 lakh टाकले,
तो बिझनेस उद्या बंद पडला, क्लोज झाला. तर एक प्रोसिजर पाहिजे की जेणेकरून, एक कॉर्पोरेट प्रोसिजर पाहिजे की जेणेकरून एकतर द गव्हर्मेंट किंवा द IBBI ह्या बोर्ड दे विल ट्राय टू रिवाइव्ह द कंपनी किंवा मग क्लोज डाऊन, त्यांना बँक्रप्सीचं सर्टिफिकेट देऊन टाकेल. यासाठी एक प्रॉपर वे पूर्वी होता, पण वेगवेगळ्या ॲक्टमध्ये होता. जर तुम्ही कंपनी असाल तर मग कंपनी ॲक्टनुसार जा, पार्टनरशिप असाल पार्टनरशिप ॲक्टनुसार जा, ट्रस्ट असाल त्याच्या ॲक्ट फॉलो करा. सो हे ना बाहेरच्या लोकांसाठी दिस वॉज व्हेरी हेडेक. त्यांना ना एक्झिट प्लॅन कळत नव्हता की इंडियामध्ये मी गेलो, मी फ्यू डॉलर्स $100 लाख टाकले, $100,000 टाकले आणि माझा नाही चालला बिझनेस, तर मला पटकन बाहेर कसं येता येईल. टाईमलाईन पाहिजे ना, एक गाईडलाईन पाहिजे काहीतरी. नाहीतर पहिले म्हणतील की ट्रस्ट ॲक्टनुसार जा, मग तिकडे गेलो मग ते म्हणतील की नाही नाही तुमचं काहीतरी कंप्लायन्स पेंडिंग होता दुसऱ्याच एका लॉमध्ये, पोल्युशन कंट्रोल ॲक्टमध्ये, फॅक्टरी ॲक्टमध्ये, कुठल्या पण ॲक्टमध्ये पाठवतील. मग अशा इंडियामध्ये भरपूर लॉज आहेत. मग इट वॉज गेटिंग व्हेरी कॉम्प्लिकेटेड फॉर दॅम. मग ते काय म्हणायचे, जाऊ दे कशाला जायचं इंडियामध्ये, दुसऱ्या ठिकाणी जाऊ, फिलिपिन्समध्ये जाऊ तिकडे इझी आहे, थायलंडमध्ये जाऊ तिकडे इझी आहे. ओके, सो एक एक्झिट प्लॅन, कोणालाही रिस्क घ्यायची आहे तो माणूस ह्या हिशोबाने जाईल की ठीक आहे मी पुढे जाऊन प्रॉफिट कमवणार आहे. बट हे पण एक पाहिजे ना, नाहीच जमलं तर काय, एक्झिट प्लॅन रेडी पाहिजे, प्लॅन बी रेडी पाहिजे. तर त्यांना हा प्रॉपरली प्रोव्हाइड करण्यासाठी हा कोड आणण्यात आला, ज्यामध्ये इन्सॉल्व्हन्सीला ट्रीट कसं करायचं, किती वेळात केलं पाहिजे, ह्या सगळ्याचे स्ट्रिक्ट रूल्स देण्यात आले. की तुम्ही 6 ते 8 महिन्यांमध्ये काय काय प्रोसिजर केली पाहिजे. विदिन 1 इयर तुम्हाला इन्सॉल्व्हन्सीची ट्रीटमेंट करायचं ट्राय करा, नाही झालं तर बँकरप्ट म्हणून डिक्लेअर व्हा. डोंट वेस्ट एनीवन्स टाईम. जर तुम्हाला कळतं आहे ना की तुमच्याकडनं नाही होणार, क्लोज डाऊन करा, बँकरप्सीचं सर्टिफिकेट घ्या. आणि जर तुम्हाला कळतं आहे की तुम्हाला इंटेन्शन आहे ना की तुम्हाला सर्वाईव्ह करायचं आहे, बायजू वगैरे, बायजूची आत्ता केस ऐकली आहे, बायजू रवींद्रन, द बायजूज ॲप माहिती आहे. द फाउंडर त्याने भरपूर लोन केलेलं, ही कुडंट पे इट ऑफ, सो ही हॅड टू सेल हिज ओन हाऊस ऑल्सो, कारण त्याने ते ह्याच्यावरती दिलं होतं बँकला ॲज अ सिक्युरिटी, सो हॅड टू सेल इट ऑफ. तर तिथे काय होतं, तुम्ही जास्त टाईम वेस्ट केला ना तर लोकांची कॉस्ट वाढत राहते. जो सप्लायर असेल त्याचा इंटरेस्ट वाढत राहील, जो बँक असेल त्याचा इंटरेस्ट वाढत राहील, जे एम्प्लॉईज असतील त्यांचं नुकसान होईल. सो तुम्ही 5-5 वर्ष 6-6 वर्ष ही प्रोसिजर चालवत राहिला, आज नाही उद्या या, आज नाही उद्या या, मग हे सगळ्यांचं नुकसान आहे ना. सो क्लोज इट ॲट अर्लिएस्ट ॲज पॉसिबल. या अशा स्ट्रिक्ट लॉमुळे काय होतं, फॉरेन इन्व्हेस्टर्सचा इंडियामधला विश्वास वाढतो. अदरवाईज इंडिया इज बदनाम फॉर टाइमलीनेस, की आपण कधीच आपली वेळ पाळत नाही. ओके, तर ह्यासाठी हा लॉ आणण्यात आला. सो याच्यामध्ये याच्यासाठी पण मेन गव्हर्निंग मिनिस्ट्री कुठली आहे, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोडसाठी MCA. ठीक आहे, खूप टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे, पण आता हे पॉईंट्स आहेत ना असेच आहेत. लास्टला आपले जे ज्युडिशियरीचे पॉईंट आहे तिथे लॉजिक आहे, हे सगळं असंच दिलं आहे, असंच आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे फंक्शन्स, इट गव्हर्न्स विथ कंपनीज ॲक्ट 2023, LLP Act 2008, Insolvency Bankruptcy Code 2016. It mainly regulates Indian enterprises in the industrial and service sector. आता ह्या कंपनीज असतात, LLPs असतात, ह्या कुठल्या ह्याच्यात काम करतील, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असतील किंवा सर्व्हिसेसमध्ये असतील. द ministry largely managed by officers of the Indian Corporate Law Services. Again one exam. MCA मध्ये काम करायचं असेल, Indian Corporate Law Services, ICLS. These officers are recruited through civil services examination conducted by UPSC. Okay, the highest post in the ministry is Director General of Corporate Affairs, DGCOA, which is fixed at the apex scale of ICLS officers. आता मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये डिपार्टमेंट्स पण 4-5 होते, एक्झाम्स पण 4 होत्या.
ठीक आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळ्या एक्झाम्स होत्या. MCAमध्ये सिंगल एक्झाम, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसेस यांचेच ऑफिसर्स फक्त MCAमध्ये काम करतील आणि त्यांचे त्या सगळ्या ऑफिसर्समधनं जो सगळ्यात सिनियर मोस्ट असेल त्याची पोस्ट असणार आहे. ॲपेक्स जो असेल ह्या ऑफिसर्समध्ये त्याची पोस्ट असणार आहे डिरेक्टर जनरल ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे, त्यांचा जो कोणी बॉस असेल या सगळ्या ऑफिसर्सचा. एक्झामचं नाव मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्ससाठी ओके, आणि त्याचा बॉसचं नाव ठीक आहे. ही विल बी द हिज पोस्ट विल बी द अपेक्स स्केल फॉर ICLS ऑफिसर्स. अपेक्सचा मिनिंग काय होतं? हायेस्ट. आता मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचा आणि आपला काय संबंध येतो? कंपनी इनकॉर्पोरेशन. माझ्याकडे क्लायंट आला की मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून बिझनेस करायचा आहे. सॉफ्टवेअरची एक कंपनी मी चालू करतो आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून त्याला बनवून द्या. ठीक आहे, तर त्याची प्रोसिजर कुठे होते? MCAच्या साईटवर. कंपनी इनकॉर्पोरेशन आपण करतो MCAच्या साईटवर. ॲन्युअल फायलिंग्ज असतात. कंपनी एकदा इनकॉर्पोरेट झाली, आपलं एकदा बँक अकाउंट निघालं, आता दरवर्षी बँक आपल्याला KYC विचारते. सो तसंच ॲन्युअल फायलिंग्ज असतात कंपनीच्या, की तुम्ही किती बिझनेस केला, तुमची बॅलन्स शीट, तुमचे ITR हे सगळं अपलोड करा MCAच्या वेबसाईटवर. इंडियामध्ये कंपनी काय काय करत आहेत वेगवेगळ्या, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, LLPs, लोक काय करत आहे हा सगळा डेटा पाहिजे MCAला. ओके. Compliances under Companies Act and are handled through the MCA portal. म्हणजे ॲन्युअल फायलिंग्स अँड अदर कम्प्लायन्सेस जे काही कंपनी ॲक्टचे असतील ते सगळे कुठल्या पोर्टलवर होतं? MCAच्या पोर्टलवर, म्हणजे त्यांच्या साईटवर. बरोबर, वेबसाईटवर. हेवी होतं आहे अनुष्का? हेवी होतं आहे? बरं ठीक आहे, आपण थोडंसं थांबून करू. काय कळत नाही यातलं? दिस इज थिअरी. हे बघ, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आहे, दोन आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बाकीचे जे आहेत ना आपण फक्त वाचून सोडून देणार आहोत. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हेड कोण असतो? फायनान्स मिनिस्टर. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स हेड कोण असतो? डायरेक्टर जनरल ऑफ, म्हणजे मिनिस्ट्रीचा हेड असणार आहे निर्मला सीतारामन द मिनिस्टर. पण ह्या डिपार्टमेंट्सचा हेड कोण असणार? डायरेक्टर जनरल ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. आपण इथे नाव कंपॅरिझन म्हणून लिहून घेऊ. एक आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, एक आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. सध्या या दोन्ही मिनिस्ट्रीची हेड एकच बाई आहे. ठीक आहे, फायनान्स मिनिस्टर किंवा मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे, सो सध्या एकच बाई आहे. इथे फंक्शन्स काय काय होते? हे इझी होतं ना. यांचे फंक्शन्स काय काय होते? ठीक आहे. तर हे बेसिकली काय करणार होते की युनियन बजेट. सो युनियन बजेटच्या हिशोबानेच आपण लक्षात ठेवायचं. युनियन बजेट काय सांगतं? पैसा कुठून येणार आहे, पैसा कुठे स्पेंड होणार आहे. कुठून येणार आहे? टॅक्समधनं. स्पेंड कुठे होणार आहे? स्पेंड कुठे होणार आहे? कॅपिटल मार्केट. ठीक आहे, स्पेंड कुठे होणार आहे ते युनियन बजेटमध्ये दिलेलं असणार. सो आणि ह्याच्या रिलेटेड कुठल्या कुठल्या गोष्टी येतील? पैशांच्या रिलेटेड काय काय येईल? फायनान्शियल इन्स्टिट्यूशन येईल, कॅपिटल मार्केट येईल, फायनान्शियल लेजिस्लेशन्स लॉज येतील. जर टॅक्स रेट वाढवायचे तर मला इन्कम टॅक्स लॉमध्ये अमेंडमेंट करायची आहे. ओके सर, हे सगळं रिलेटेड आहे, रिलेटेड टू मनी. गव्हर्नमेंटचा पैसा कुठून येतोय, गव्हर्नमेंटचा पैसा कुठे जातोय. फाईन. आणि त्यानंतर काय दिलेलं होतं की ह्याचे डिपार्टमेंट्स आहेत वेगवेगळे, त्यांची नावं आपल्याला पाठ करायची आहे. एक होतं डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, एक होतं डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर. इझी होते हे दोन. तिसरं काय होतं? डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स.
फायनान्शियल सर्व्हिसेस. पुढे इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट. तर आता ही नावं काय आपल्याला ही पाठ करायची, ह्याच्यात असं काही ॲज सच लॉजिक काही नाही आहे. ही त्यांच्या डिपार्टमेंटची नावं आहेत, त्यांच्या कामांची नावं आहेत. ओके डन. आणि या डिपार्टमेंटमध्ये कामं करणारी लोक ऑफिसर्स कुठली परीक्षा देतात, त्या 4-5 परीक्षांची नावं आहेत. 4 परीक्षा आहेत. ओके, हे पण पाठांतर आहे, हे पण पाठांतर आहे. दिस वॉज लॉजिक. वरचं फंक्शन्स वॉज लॉजिक. कळतंय अनुष्का? ओके. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कामं काय होती? डील्स विथ आपले चॅप्टर आहेत हे. कंपनी ॲक्ट, एकदा मॉड्यूलचा इंडेक्स बघा. कंपनी ॲक्ट 2013 आहे. LLP ॲक्ट 2008 आहे. आपल्या 2 चॅप्टरला गव्हर्न करते MCA. आणि आपला फायनलचा चॅप्टर आहे IBC कोड 2016. हा फायनलचा चॅप्टर आहे, ह्याला पण गव्हर्न करते. सो बेसिकली CA सिलेबसमधल्या 3 चॅप्टर्सला कोण गव्हर्न करतं? MCA. हे लॉज कोण आणतं? MCA आणतं. संपलं. आणि MCAची परीक्षा ऑफिसर बनण्यासाठी एकच परीक्षा आहे, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसेस. इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसेस ICLS. आता हे वेगवेगळे ICLSचे ऑफिसर्स आले 100-200. यांच्या सगळ्यांचा हेड कोण असणार आहे? अपेक्स. यांच्यामध्ये अपेक्स कोण असणार आहे? DGCOA, डायरेक्टर जनरल ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ओके, कळतं आता? यात पाठ करायला खूप आहे म्हणून आपल्याला असं होतं. ठीक आहे, आज थोडंसं मला 10:30लाच कंप्लीट करायचं लेक्चर. सो लॉ अँड जस्टिस लवकरच वाचून घेऊया, हे आपल्याला फार इम्पॉर्टंट नाही आहे. या 2 कळाल्या ना? यात काय डाऊट आहे? ठीक आहे. सो मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस इज अ कॅबिनेट मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कॅबिनेट मिनिस्ट्रीचं आपण मिनिंग पाहिलं होतं, कोर टीम, बेस्ट फ्रेंड्स PMचे, कोर टीम ऑफ गव्हर्नमेंट. आणि स्टेट मिनिस्ट्रीज होत्या त्या लिंबू टिंबू होत्या. ओके. मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस इज अ कॅबिनेट मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कारण लॉ आणि जस्टिस म्हणजे जेवढं आपल्या सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे तेवढं इंडियामध्ये जस्टिस मिळणं, लीगल सिस्टीमचं इम्प्लिमेंटेशन होणं हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यामुळे ती कोर टीम झाली. मॅनेजमेंट ऑफ लीगल अफेअर्स थ्रू द डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर्स. इट डील्स विथ मॅनेजमेंट ऑफ लीगल अफेअर्स थ्रू डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर्स. यांचं एका डिपार्टमेंटचं नाव आहे लीगल अफेअर्स आणि ते काय करतात? लीगल अफेअर्स मॅनेज करतात. सो वाक्य किती इझी आहे? मॅनेजमेंट ऑफ लीगल अफेअर्स थ्रू डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर्स. लीगल अफेअर्स म्हणजे जे काही लॉ रिलेटेड गोष्टी आहेत, केसेस होत आहेत, फास्ट ट्रॅक कोर्ट बसवायचं आहे, वॉट एव्हर. ओके. लेजिस्लेटिव्ह ॲक्टिव्हिटीज थ्रू लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट. इझी वाक्य आहे. लेजिस्लेटिव्ह ॲक्टिव्हिटीज सोबत डील करतं थ्रू लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट. लेजिस्लेटिव्हचा मिनिंग सांगा पटकन. लॉज. व्हेरी गुड. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस थ्रू डिपार्टमेंट ऑफ जस्टिस. इझी आहे. 3 गोष्टी, 3 फंक्शन. पहिलं फंक्शन मॅनेजमेंट ऑफ लीगल अफेअर्स, डिपार्टमेंटचं नाव डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर्स. सेकंड फंक्शन लेजिस्लेटिव्ह ॲक्टिव्हिटीज, डिपार्टमेंटचं नाव. ठीक आहे. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, डिपार्टमेंटचं नाव जस्टिस. काही आहे याच्यामध्ये पाठ करण्याचं? काहीच नाही. इझी आहे. ओके. Department of Legal Affairs advises various central government ministries while legislative department is responsible for drafting principal legislation for central government. आपण बघितलं होतं, मी म्हटलं ना की this ministry acts as a lawyer of government. त्यांना कुठलाही लॉ बनवायचा असेल, मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सला,
ते ह्यांच्या डिपार्टमेंट ऑफ लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटकडे येणार, त्याला म्हणणार आम्हाला ड्राफ्ट करून द्या. ठीक आहे. ड्राफ्टिंग प्रिन्सिपल लेजिस्लेशन फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटला कुठलाही ॲक्ट आणायचा आहे. आता ॲग्रिकल्चर रिलेटेड 3 लॉज आले होते. नाही, विड्रॉ झाले, प्रोटेस्ट झाला होता. नाही, ठीक आहे. करंट अफेअर्सचा क्लास घेऊया आपण एक दिवशी. गव्हर्नमेंटला लॉ आणायचा असेल, इन्स्टा बॅन करायचं इंडियामध्ये, टिकटॉक बॅन करायचं आहे, सोशल मीडियामध्ये मिनिमम एज 16 इयर्स करायचं आहे, तर ते कोणाकडे जाणार? लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटकडे जाणार. तिथे भरपूर लॉयर सारखी लोकं बसलेली असणार आणि मग त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणणार की मला असं असं बनवायचं आहे, मला ड्राफ्ट बनवून द्या. बिकॉज यू गाईज आर द एक्सपर्ट्स. तुमचं डिपार्टमेंटचंच नाव काय? लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट. ओके, तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्ही मला बनवून द्या ड्राफ्ट. आणि डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर काय करतं? यांना ॲडवाईज करतं वेरियस लीगल अफेअर्सवर. गव्हर्नमेंटवरती केस झाली. आत्ता मागे मुंबईत ना एक मेट्रोचा पार्ट कोलॅप्स झाला आणि तो एका माणसाच्या गाडीवरती पडला. त्यात 1 or 2 people आय थिंक डाईड. सो आता ह्या केसमध्ये काय होणार आहे? BMCवरती केस होणार. तसंच सपोज सेंट्रल गव्हर्नमेंटचा एखादा प्रोजेक्ट आहे आणि त्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे किंवा नेग्लिजन्समुळे काही प्रॉब्लेम झाला आणि सिटीजनने मग सेंट्रल गव्हर्नमेंटवर केस टाकली, तर ती केस हँडल कोण करणार? डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर्स. सेंट्रल गव्हर्नमेंटला ॲडवाईस कोण देणार? डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर्स. ओके. एक्झाम्पल, ड्राफ्टिंग ऑफ न्यू सेंट्रल लॉज अँड प्रोव्हाइडिंग लीगल ॲडवाईस टू मिनिस्टर्स इज डन बाय दिस मिनिस्ट्री. कारण ही मिनिस्ट्री इज काइंड ऑफ लॉयर टू द गव्हर्नमेंट. तर मग त्यांच्यासाठी लॉज बनवायचे कोण ड्राफ्ट करणार? मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस. त्यांना ॲडवाईस द्यायचं आहे की बाबा तुमच्यावरती ही केस चालू आहे, तुम्ही आता काय करायचं आहे? राईट्स झाले कुठे, तर मग गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट कोणी केस टाकली की गव्हर्नमेंटने निग्लिजन्स केला होता, इथे राईट्स थांबवता आले असते. मग आता गव्हर्नमेंटला लीगल ॲडवाईस कोण देणार? मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस. सो आता आपण मिनिस्ट्रीज आपल्या चार कव्हर केल्या. होम अफेअर्स राहिली ना. होम अफेअर्सबद्दल एवढंच आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इंटरनल सिक्युरिटी, डोमेस्टिक पॉलिसी आणि हेडेड बाय युनियन मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स. याच्याबद्दल आपल्याला फार काही क्वेश्चन्स नसणार आहेत. सो इम्पॉर्टंट कुठल्या आहेत आपल्या? MCA आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. चालेल, क्लोज करू आजचं लेक्चर.